हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग एव्हरीवन. मित्रांनो, आज आपण टेन्सबद्दल बोलणार आहे. आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे, कारण आपल्याला इंग्रजी बोलताना कोणत्या काळामध्ये कोणता शब्द वापरला पाहिजे हे समजण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे. चला तर आपण व्हिडिओला चालू करू. त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा, म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास भेटतील. तसेच व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. तुमचा एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तर मित्रांनो, काळ व काळाचे प्रकार आपण आता शिकणार आहोत. तर काळ म्हणजे काय? काळ म्हणजे टेन्स. इंग्लिशमध्ये काळाला टेन्स असं म्हटलं जातं. तर काळ म्हणजे वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून जसा क्रियेचा बोध होतो तसाच ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचा जो बोध होतो त्यास काळ असे म्हटले जाते. म्हणजे कोणती तरी क्रिया चालू आहे व कोणत्या काळात आहे हे समजते आपल्याला. तर मुख्यतः काळाचे 3 प्रकार. देअर आर 3 टाइप्स ऑफ टेन्स. फर्स्ट, प्रेझेंट टेन्स. सेकंड, फ्युचर टेन्स. थर्ड, पास्ट टेन्स. मराठीमध्ये वर्तमान काळ, भविष्यकाळ आणि भूतकाळ हे मुख्यतः काळाचे 3 प्रकार. इंग्लिशमध्ये पण 3च काळाचे प्रकार पडले जातात आणि मराठीमध्ये पण 3च असतात. चला तर मग सविस्तर आपण पाहू. वर्तमान काळामध्ये काय, भविष्य काळामध्ये काय आणि भूतकाळामध्ये. तर मित्रांनो, आता आपण सविस्तर पाहू. वर्तमान काळ म्हणजे प्रेझेंट टेन्स. क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडत आहे असे समजते तेव्हा तो वर्तमान काळ असतो. म्हणजे क्रिया कोणती तरी चालू आहे आपली, ते असे समजते तेव्हा तो वर्तमान काळ असतो. उदाहरणार्थ, मी पत्र लिहिते. मी पत्र लिहिते. लिहिते म्हणजे काय? क्रिया चालू आहे. क्रिया चालू आहे. त्याला वर्तमान काळ म्हणजे प्रेझेंट टेन्स असं म्हटलं जातं. नेक्स्ट, पास्ट टेन्स. पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ. क्रियापदाच्या रूपावरून क्रियापूर्वी घडली असे समजते तेव्हा तो भूतकाळ असतो. म्हणजे घटना घडून गेली आहे असे आपल्याला समजते तेव्हा त्याला भूतकाळ असे म्हटले जाते, म्हणजे पास्ट टेन्स. उदाहरणार्थ, मी खेळली म्हणजे खेळून झालेली घटना आहे, त्याला भूतकाळ असे म्हटले जाते. नंतर आहे भविष्यकाळ. भविष्यकाळ म्हणजे फ्युचर टेन्स. क्रिया पुढे घडेल असे कळते तेव्हा समजायचं की आपल्याला भविष्यकाळ आहे. उदाहरणार्थ, मी गावाला जाईन म्हणजे जाणार आहे हे आपल्याला समजतंय, म्हणजे अजून क्रिया घडलेली नाही, त्याला भविष्यकाळ असे म्हटले जातं, म्हणजे फ्युचर टेन्स. चला काही आपण उदाहरण आहेत ते तुम्हाला सविस्तर समजावून सांगतो की कोणत्या काळामध्ये कोणते शब्द वापरले जातात. ते आता आपण सविस्तर एक्झाम्पलमध्ये बघू. त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास भेटतील. चला तर व्हिडिओ चालू. इंग्लिश बोलण्यासाठी, काळातील बोलण्यासाठी वापरले जाणारे शब्द: पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स, फ्युचर टेन्स, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. जे क्रियापदाचे शब्द आहेत ते कोणकोणत्या काळामध्ये काय वापरले जातं त्याबद्दल आपण आता बोलणार आहे. चला तर चालू करू. आय एम. आय एम म्हणजे काय? मी आहे. हे कशामध्ये वापरलं जातं? प्रेझेंट टेन्समध्ये. पास्ट टेन्समध्ये आय वॉज. आय वॉज म्हणजे मी होतो. आय वॉज म्हणजे मी होतो. आय विल बी. आय विल बी म्हणजे मी असेन. आय विल बी. आय विल बी म्हणजे मी असेन. आय हॅव. आय हॅव म्हणजे माझ्याकडे आहे. हॅव म्हणजे आहे. म्हणजे प्रेझेंट टेन्समध्ये आय हॅवला माझ्याकडे आहे असं म्हटलं जातं. आय हॅड. पास्ट टेन्स भूतकाळामधले आहे. आय हॅड. आय हॅड म्हणजे माझ्याकडे होते. होते जेव्हा असेल त्यावेळी भूतकाळामध्ये हॅडचा उपयोग केला जातो. आय विल हॅव.
माझ्याकडे असेल. माझ्याकडे असेल भविष्यकाळातली घटना आहे. म्हणजे आय विल हॅव माझ्याकडे असेल. आय डू. आय डू म्हणजे मी करतो. आय डू मी करतो. आय डीड मी केले. मी केले. आय डीड. आय विल डू मी करेन. आय विल डू मी करेन. आय फाइंड प्रेझेंट टेन्समध्ये आय फाइंड मी शोधले. आय फाइंड म्हणजे मी शोधले. आय फाउंड. आय फाउंड. फाउंड म्हणजे सापडले. आय फाउंड. आय फाउंड म्हणजे मला सापडले. आय विल फाइंड मी शोधेन. आय विल फाइंड म्हणजे मी शोधेन. आय कम. आय कम मी आलो. आय केम पास्टमध्ये घटना घडून गेलेली आहे त्यामुळे केम वापरलं आहे. आय केम म्हणजे मी आले. आय विल कम मी येईन. आय विल कम मी येईन म्हणजे भविष्यकाळातला आहे. आय से. आय से म्हणजे मी म्हणू. आय सेड मी बोललो. आय विल से मी म्हणेन. आय रन मी पळतो. आय रन मी धावलो. आय विल रन मी धावेन. आय बाय. बाय म्हणजे कोणती तरी खरेदी करणं. खरेदी करण्यासाठी बायचा शब्द वापरला जातो. आय बाय मी खरेदी करतो. आय विल बाय मी विकत घेईन. मी विकत घेईन. आय चॉईस मी निवडतो. आय चॉईस. आय विल चॉईस मी विकत घेईन. आय ईट मी खातो. आय एट मी खाल्ले. आय विल एट मी खाईन. आय हिअर मी ऐकतो. आय हिअर्ड मी ऐकेल. आय विल हिअर मी ऐकेन. आय हाईड मी लपवतो. आय हिड मी लपतो. आय विल हाईड मी लपवीन. आय कीप मी ठेवतो. आय केप्ट मी ठेवले. आय विल कीप मी ठेवीन. आय ब्रेक मी ठेवतो. आय ब्रेक मी तोडतो. आय ब्रोक मी तोडले. आय विल ब्रेक मी तोडीन. आय मेक मी बनवतो. आय मेड मी केले. आय विल मेक मी बनवीन. आय सेंड मी पाठवतो. आय सेंट मी पाठवले. आय विल सेंड मी पाठवेन. आय अंडरस्टूड मला समजते. आय अंडरस्टूड मला समजले. आय विल अंडरस्टँड मला समजेल. तर मित्रांनो असे हे शब्द वापरले जातात पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स अँड फ्युचर टेन्समध्ये. तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. म्हणजे माझी नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास भेटतील. थँक्यू.